छत्रपती संभाजीनगर शहर हे ऐतिहासिक शहर आहे. शहरामध्ये अनेक अशा ऐतिहासिक गोष्टी आहेत. या ऐतिहासिक गोष्टीबरोबरच शहरामध्ये ऐतिहासिक झाड देखील आहेत आणि त्यातलंच एक झाड म्हणजे गोरखिमली. गोरेखिमली हे एक अत्यंत दुर्मिळ झाड आहे. सध्याला शहरामध्ये ही झाडे फक्त 17 शिल्लक आहेत. तर ही झाडं वाचवण्यासाठी आपण नेमकं काय करू शकतो? किंवा त्यासोबतच ह्या झाडांचं नेमकं काय महत्त्व आहे? याविषयीच आपण माहिती जाणून घेणार आहोत. गोरख चिंच या झाडाबद्दल आपण माहिती घेऊ. तर गोरख चिंच हे झाड जे आहे हे मूळतः भारतीय नाही. हे झाड आफ्रिका बेटामधलं मादागास्कर इकडून आपल्याकडे आलेलं आहे. इथिओपियाचा सरदार जो आहे मलिक अंबर याने सुद्धा बरीच ही गोरख चिंचेची झाडं आपल्याकडे आणलेली होती भारतात आणि ती रुजवली. मध्य प्रदेश, मंडू, मुरुड जंजिरा किल्ला, मुंबई आणि आपल्या शहरात आहेत ही झाडं. आपल्या शहरामध्ये 17 झाडं. मलिक अंबर आपलं शहर त्यांनीच घडवलेलं आहे, छत्रपती संभाजीनगर. त्यामुळे आपल्या शहरामध्ये पण ही गोरख चिंचेची झाडं आहेत. गोरख चिंचेचं झाड अत्यंत देखणं आहे. भरपूर उंच वाढतं हे झाड. 50-60 आणि प्रसंगी 70-80 फूट सुद्धा वाढतं. परंतु 50-60 फुटा उंचीचे झाडं सध्या आपल्या शहरात अस्तित्वात आहे. याचं खोड जे ते प्रचंड लांब वाढत असतं आणि रुंदी पण याची भरपूर असते. याच्या खोडाची रुंदी जी असते ही रुंदी 100 फूट मोठी होऊ शकते. म्हणून बऱ्याचदा या पोकळ खोडांमध्ये आफ्रिकेत लोक निवास करतात. बऱ्याच वेळी वादळ, वारे, पूर याच्यापासून रक्षण करताना सुद्धा लोक या पोकळ खोडांमध्ये, या झाडाच्या खोडामध्ये तात्पुरता आश्रय सुद्धा घेत असतात. शिवाय या झाडावर अनेक पक्षी असतात. नंतर माकडांचं तर आवडतं आहे, त्यामुळे त्याला मंकीज ब्रेड ट्री सुद्धा म्हणतात. त्याचे झाडाचं जे फळ आहे हे माकडं अतिशय आवडीने खात असतात. दुसरी गोष्ट म्हणजे या झाडाची पानं जी आहेत ती मोठी पानं असतात. हस्ताकृती पानं असतात. मस्तपैकी 5 ते 6 पानं त्याला झाडाला याला येत असतात. शिवाय या झाडाचं फळ जे आहे ते हे झाड नारळासारखं किंवा थोडंसं मोठं फुगीर शेंगेसारखं फळ येत असतं याला. तर हे आंबूस लागतं, आंबट लागतं म्हणून याला चिंच असं म्हणतात. आणि गोरख म्हणजे गोरक्षनाथांनी या झाडाखाली बसून तपश्चर्या केली अशी आख्यायिका आहे, म्हणून त्याला गोरख चिंच हे आपल्याकडे नाव पडलं गेलं. आता हे गोरख चिंचेचं झाड जे आहे तर या झाडाची फळं तर उपयुक्त आहेत आणि पानझडीचं झाड आहे विशेष म्हणजे. कारण हिवाळ्यानंतर ह्या झाडाची पानं गळतात आणि नंतर त्याला फुलं आणि फळं येतात. तर हे झाड जे आहे आपल्याकडे आपल्या शहरामध्ये 17 ठिकाणी ही झाडं आहेत. पूर्वी जास्ती होती पण आता 17 झाडं उरली. जटवाड्याला आहे, पानचक्कीला आहे, चिकलठाण्याच्या अगदी रस्त्यावर आहे. नंतर आपली गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जे घाटी, त्या घाटीच्या याच्यामध्ये आहे. पानचक्कीच्या मागे सुद्धा आहे, छावणीत आहे. विवेकानंद कॉलेजच्या समोर आणि हिमायत बागेतही एक झाड आहे. तर असे हे बहुगुणी झाड आहे. ह्या झाडाचे उपयोग सुद्धा खूप आहेत. या झाडाची साल जी असते ही साल याची भुकटी करून त्याचं औषध करून दमा आणि श्वसनाच्या विकारावर वापरलं जातं. असं हे बहुउपयोगी गोरख चिंचेचं झाड आहे. पण सध्याला हे झाडं आपल्या शहरामध्ये 17 शिल्लक आहेत आणि यांना वाचवणं हे आपलं काम आहे. यासाठी आपण त्यांचं संरक्षण करणं गरजेचं आहे. तसंच अधिकाधिक हे झाडं लावून आपण ते जपले पाहिजेत. अपूर्वा तळणीकर, न्यूज 18 लोकल, छत्रपती संभाजीनगर.